हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग जो आहे, त्याचा कधी विचार पण केला नव्हता, की मी लाईफमध्ये तुमच्याबरोबर ह्या टॉपिकवर कधी व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याबरोबर शेअर करेल. पण असं अचानक घडलं, की तुमच्याबरोबर मला शेअर करावंसं वाटलं. शेअर करण्यामागचं जे कारण आहे ना, तर तुम्हाला पण एक नॉलेज म्हणून असावं किंवा कधी काय कोणाच्या आयुष्यात काय घडेल हे सांगता येणार नाही. त्याच्यासाठी म्हटलं चला तर तुमच्याबरोबर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी शेअर करण्याचा प्रयत्न करते. कारण की 7-8 महिन्यांपूर्वी जे आहे ना, तर मला प्रेग्नन्सी म्हणजे 7-8 महिने प्रेग्नन्सी जेव्हा मला कन्सीव्ह झाली त्यानंतरची गोष्ट. जवळपास 3-1 महिने झाले असेल प्रेग्नन्सी कन्सीव्ह करून. म्हणजे माझी जर टेस्ट होती ती पॉझिटिव्ह होती. तर मला प्रेग्नन्सीमध्येच थायरॉईड सांगितला. तर बहुतेक वेळेस थायरॉईड लोकांचा म्हणजे आता केस टू केस डिफरंट असतो. तर माझ्या केसमध्ये काय झालं, माझा जो थायरॉईडची लेवल होती ती कमी होती. म्हणजे मला थायरॉईड जो आहे तो अप करायचा होता, म्हणजे वाढवायचा होता. तर मग मला ट्रीटमेंट चालू झाली. त्यावेळेस माझं वजन आहे ना, तर अचानकच कमी होत होतं. म्हणजे मी जवळपास माझं नॉर्मली वेट जे होतं ना, तर 52-53 किलो असतं आणि अचानकच मी 47-48 वर येऊन गेली. आणि खूप म्हणजे माझं बॉडीवरती चरबी राहिलीच नव्हती. म्हणजे मी खूप बारीक दिसायला लागली होती. सगळे हाडं टोचायला लागले होते. तर त्याच वेळेस माझ्या छातीमध्ये ना एक गाठसारखं मला वाटत होतं. पण त्यावेळेस मला जेव्हा आम्ही म्हणजे ऑब्झर्व्ह केली ती गाठ, पण त्यावेळेस मला असं वाटलं, की आता मी बारीक होते, तर मला हाड पण लागू शकतं बुवा छातीमध्ये ना, छातीच्या पिंजऱ्याजवळ. तर मग ती गोष्ट थोडीशी मी अव्हॉइडच करून टाकली. म्हणजे त्याच्याकडे एवढं लक्षच दिलं नाही. तर म्हटलं चला असू शकतं ना असं पण. नंतर मग मी प्रेग्नन्सी माझी झाली. मग पूर्ण नंतर मला 6व्या महिन्यामध्ये शुगर पण झाली. मी लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं पण होतं मला शुगर झाली. तर मी शुगरवरती पण इन्शुलिन चालत म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम झाले मला प्रेग्नन्सीमध्ये पण. तर मग प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली. मग बेबी म्हणजे माझं बेबी डिलिव्हरी झाला. तर बेबी ऑलमोस्ट मला 6 महिन्यांचं कंप्लीट झालेलं आहे. आजचा ब्लॉग जो मी शूट करते नंतर माझं बेबी आज कंप्लीट 18 तारखेला 6 महिन्यांचं कंप्लीट झालं. आणि अचानकच 3 महिन्यांपूर्वी काय झालं, तर ती थोडीशी जी गाठ होती ना छातीमध्ये ती जास्त वाटायला लागली होती. तर मी माझ्या वहिनीला म्हटलं, की माझ्या छातीमध्ये गाठ वाटते. तर ती मला काय म्हणे, की तुम्ही बारीक आहे म्हणे, हाड टोचत असेल म्हणे, तुम्हाला हाड असू शकतं ना म्हणे ते. मग आम्ही थोडंसं इग्नोरच करून टाकलं. तरी पण मला डाऊट होताच. मी तिला पण चेक करायला तिच्या छातीमध्ये. तर म्हणजे आपल्या दोघं ब्रेस्टच्या मध्ये जो आपला हाडांचा जो भाग असतो हड्डीवरती, तिथे मला गाठसारखं वाटत होतं. पण ती थोडीशी हेल्दी आहे तब्येतला. तर ती मला बोलली, की मला ज्या अंगावर चरबी जास्त आहे, त्यामुळे मला तर काही जाणवत नाही. तर मी माझ्या नणंदबाईंना पण सांगितलं चेक करायला. त्या पण म्हणे, "मी पण हेल्दी आहे," म्हणे, "मला पण काही जाणवत नाही." असं लोकांकडनं मी टेस्ट केलं. पण मग त्यांना काही जाणवलं नाही. मग तो थोडासा विषय इग्नोरच करून टाकला. म्हटलं असू शकतं काही, हाड पण असू शकतं ना, हड्डी पण असू शकते. तर मग थोडंसं इग्नोरच करून टाकलं. आणि आता 2-3 दिवसापासून गेलं काय झालं, तेव्हा थोडीशी बारीक होती. मग थोडंसं इग्नोर करून टाकलं. आता 2 दिवसापूर्वी काय झालं, अचानकच मी हात लावून बघितलं, तर ती जी आहे ना गाठ मला जास्त वाटायला लागली. जास्त वाटायला लागली तर अचानकच माझा जीव घाबरायला लागला. पहिली जी गाठ होती ती दुखत नव्हती आणि नंतरची जी गाठ आहे ना दुखायला लागली. तर म्हणजे जेव्हा मला दुखत नव्हती तेव्हा तर मी खूप टेन्शनमध्ये होती. अरे बापरे! आता काय करायचं? म्हणजे खूपच मला म्हणजे अतिच टेन्शन आलेलं, की बुवा अचानकच ही गाठ दुखत नाहीये. म्हणजे वेगळं काही निघालं तर आपल्याला शंकाच असते ना. पण गेले 2 दिवसापूर्वी ती गाठ दुखायला लागली. तर थोडंसं मग मी मम्मीला सांगितलं, की मला असं-असं गाठ वाटते. तर माझी मम्मी मला बोलली, की "जी गाठ दुखते तेवढं टेन्शन घेऊ नको. ज्या गाठी दुखते नाही त्या थोड्याशा सीरियस टाईपच्या असतात." तर मग मी थोडंसं हे केलं. पण तरी पण मला झोप येतच नव्हती. मी 2 दिवस कंटिन्यू खूप विचारांमध्ये होती. म्हणजे सॅटर्डे, संडे, मंडे आणि मंगळवार, ट्यूसडे. तर मी पूर्णच मला इतकं टेन्शन यायचं मला रात्रीची झोप पण यायची नाही. पहिले कसं होतं ज्यावेळेस आपण सिंगल असतो, आपल्याला कोणाची जबाबदारी नसते, त्यावेळेस आपण खूप रिलॅक्स असतो. आपल्या मागे आपली जबाबदारी आपल्यावर डिपेंड कोणी नाही. पण आताची गोष्ट खूप वेगळी आहे, की माझं बाळ जे आहे ते 6 महिन्यांचं आहे. मला त्याला घेऊन खूप म्हणजे असं माझा जीव खूप पजेसिव्ह झाला आणि मला खूप टेन्शन यायला लागलं. अरे, की आता आपल्याला कोणीतरी डिपेंडेंट जर आपल्याला इन केस काही झालं, तर आपल्या बाळाचं काय होणार? हा विचार माझ्या मनामध्ये सारखा येत होता. तर मग आम्ही दवाखान्यात म्हणजे डॉक्टरांकडे जायचं ठरवलं आणि आम्ही फायनली काल डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी कन्फर्म केलं, ती गाठच आहे. म्हणजे हाडांना वगैरे सूज आलेली नाही आहे. ती गाठच आहे. कन्फर्म म्हणजे ती गाठ त्यांनी क्लिअरच केली, की ही गाठच आहे. पण ती गाठ का होते? कारण की तो सिस्ट तयार झालेला आहे. जेव्हाही आपल्याला घाम येतो, जेव्हा आपल्या शरीरात घामाच्या ज्या ग्रंथी असतात, जेव्हा आपला घाम प्रोड्यूस होतो, म्हणजे जेव्हा आपला तो घाम आहे एक्झॉस्ट होत नाही, त्यावेळेस अशा गाठी तयार होतात. म्हणजे त्याचे बरेच कारणं सांगितलं डॉक्टरांनी त्या गाठीमध्ये. म्हणजे जसं आपण बघायला गेलो आपल्या शरीरामध्ये भरपूर चेंजेस होत असतात. हार्मोन इम्बॅलन्स होत असतो. त्याच्यामुळे पण अशा ज्या काही आहेत त्या गाठीच तयार होऊ शकतात किंवा अति स्ट्रेसमुळे
म्हणजे इनरेग्युलर पिरियड्स वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या खूप सिरियस असतात. जेव्हाही आपण कॉलेज वगैरे असतो, स्कूलमध्ये असतो, त्या एवढ्या ह्या गोष्टींना आपल्याला तेव्हा लाज वाटते. अरे कसं सांगायचं, येत नाही तर मग आपल्याला ओके वाटतं, हा बाबा बरं झालं येतच नाहीये. पण नंतर नंतर ह्या गोष्टी खूप सिरियस होतात. त्यात रेग्युलर पिरियड येणं पण ही खूप गोष्ट महत्त्वाची. जेव्हा आपल्याला रेग्युलर पिरियड येतात तर आपलं शरीर आतून पूर्ण क्लीन होत चालतं. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत, अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. मग काल डॉक्टरांकडे गेलो, तर मग त्यांनी ते क्लिअर केलं की हा सिबायसिस्ट म्हणून गाठ तयार होते घामाच्या ग्रंथींपासून. तो सिस्ट आहे. त्यांनी कन्फर्म करून टाकलं. मग थोडंसं मनाला बरं वाटलं की बा चला, घाबरण्यासारखं तर काही कारण नाही. पहिले जेव्हा आता गाठ झाली तेव्हा तर असं वाटलं अक्षरशः पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे खूपच टेन्शन आलेलं ना. पण मग कसे मिस्टर थोडेसे होप देत होते, असं काही नाही, असं काही नाही, तू खूप विचार करते, तू खूप अति विचार करते. मग थोडंसं ते इग्नोर झालं. पण मग काल तो डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी फायनली सांगितलं की तो सिस्ट तयार झालेला आहे आणि आपल्याला तो काढूनच टाकावा लागेल. त्याला पर्यायच नसतो म्हणे दुसरा. पण तरी पण मला डॉक्टरांनी 5 दिवसांचा टॅबलेटचा कोर्स दिला आहे. म्हणजे गोळ्या औषध दिलेले 5 दिवसाचे. त्या गोळ्यांनी जर तो वितळला तर ठीक आहे. पण बहुतेक वेळेस आता बऱ्याच मोठी साईजचं लागते. म्हणजे जवळपास आपल्याला त्याला काय म्हणतात याच्यामध्ये, राजमा टाईप असतो का, त्या राजमाच्या साईजचा एवढी तरी मला गाठ जाणवते. तर मग ती गाठ काढून टाकण्याशिवाय पर्यायच नाही. पण तरी पण मी 5 दिवसांचा कोर्स घेतलेला आहे. आता 5 दिवसानंतर किती फरक पडतो, काय फरक पडतो, 5 दिवसानंतर मला डॉक्टरांनी बोलवलंच आहे. जर 5 दिवसामध्ये ती जर गाठ वितळली तर ठीक आहे. मला तर काय वाटत नाही वितळेल. पण तरी पण आपण पॉझिटिव्ह विचार ठेवूया की वितळण्याचा प्रयत्न म्हणजे होईल बुवा असं. नाहीतर मग आपल्याला तसं ऑपरेट करावं लागेल. असं घडलं. तर कधी म्हणजे असं विचारही केला नव्हता की असं काही होऊ शकतं आणि एवढं अवघड जागेवरती. कारण की आता बाळ पण दूध पितं, बाळाला फिडिंग करावी लागते, बाळ अंगावर दूध पितं आणि नेमकी छातीच्या ज्या आपल्या हड्डीवरती असते मेन आपल्या दोघं ब्रेस्टच्या मधला जो आपला खोलगट भाग असतो त्या भागाच्या एंड म्हणजे आपल्या बस लाईन जवळच ती गाठ नेमकी आलेली आहे. तर अशी अवघड जागेवर पण गाठ आहे आणि नेमकं बाळ पण छोटं आहे माझं. असे बरेच प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये आणि बाळ पण अंगावर दूध पितं. पण बघू आता कसं डॉक्टरांच्या ओपिनियनने जे बेस्ट टू बेस्ट असेल ते करण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्यामुळे कसं आता मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझ्यासारख्या बहुतेक लेडीज असतात. म्हणजे आपण कोणती गोष्ट वाटतं आपल्याला पण आपण इग्नोर करत असतो की होईल बुवा चला, असू शकतं, काय असू शकतं. पण कुठलीही गोष्ट इग्नोर करण्यासारखी नाहीच आहे. कारण की कधी काय घडून जाईल याचं सांगता येत नाही. एकदम अगदी मला साबुदाण्याच्या दाण्या एवढं वाटत होतं पहिले. पण ठीक आहे, आपण हड्डी म्हणून इग्नोर केलं आणि आज त्याचं एवढं राजमा एवढं त्याचं गाठ तयार झाली, ती फ्लुइड जमा झालेला म्हणतात त्याला, सिबायसिस्ट म्हणून सिस्ट तयार झाला. पण शेवटी कधी काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हेल्दी डाएट असणं खूप गरजेचं आहे आणि डेली वॉकिंग करणं पण खूप गरजेचं आहे. आपली बॉडी खूप क्लीन असं म्हणजे चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे 114 प्रकारचे बॅलन्स न्यूट्रिशन झालं, ह्या गोष्टी आपल्याला फार गरजेच्याच असतात. त्याच्यामुळे थोडंसं हेल्दी डाएट घेण्याचा प्रयत्न करा, एक्सरसाइज करायचा प्रयत्न करा आणि कोणतीही गोष्ट इग्नोर करू नका. त्याच्या गोष्टींवर विचार करत बसू नका. मी ही गोष्ट मला 7-8 महिन्यांपूर्वी जाणवलेली. मी तेव्हा इग्नोर करून टाकलेलं आणि आज बघितलं तर बेबी 6 मंथचं झालं आणि शेवटी ती गाठ मोठी झालीच आणि तिचं ऑपरेट सांगितलं डॉक्टरांनी. अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे कधीही जो आजार आहे किंवा जे पण आपल्याला थोडंफार गोष्टी जाणवत आहे त्या अजिबात इग्नोर करू नका. त्याच्यावरती सिरियस कुठल्याही गोष्ट त्याच्यावर थोडं सिरियसनेस विचार केलाच पाहिजे की जेणेकरून, कारण की आताच्या जगामध्ये काय कधी कुणाला काय होईल, आता कोणत्याच गोष्टीला वय आणि हे राहिलं नाही. पहिले आपण म्हणायचो हे काय वय आहे का ही गोष्ट होण्याची, हे काय गोष्टी होण्याचं वय आहे का. पण आता असं काही राहिलेलंच नाही. आता कुठल्याही गोष्टी कधीही होऊ शकतात. तर तुम्ही पण कुठल्याही गोष्टीचं जर तुम्हाला असं काही जाणवत असेल तर सिरियस व्हा. आणि मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट टिप तुम्हाला सांगते मी, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते. जेव्हाही ज्या गाठी दुखतात ना त्या गाठी शक्यतो चांगल्या असतात असं म्हणूया. चांगलं तर कोणतंच नसतं पण चांगल्या असतात असं म्हणूया. आणि ज्या गाठी डायरेक्ट दुखतच नाही त्या कॅन्सरच्या गाठी असू शकतात. म्हणजे कॅन्सरच्या गाठी होतात, कॅन्सरची गाठ न दुखता डायरेक्टली गाठ येते. त्या गाठी ज्या गाठी दुखत नाही त्या खूप सिरियस असतात. त्याच्यामुळे एक बेस्ट झालं की ही गाठ दुखतीये आणि थोडंसं मनाला रिलॅक्स वाटलं तर असं आहे. तर तुम्हीही थोडंसं कुठल्याही गोष्टीवर सिरियस विचार करा. तुमच्याबरोबर शेअर करण्याचा एवढाच प्रयत्न आहे की तुम्ही या गोष्टींबाबतीत अवेअरनेस असावा, तुम्हालाही माहिती असावं कधी काय घडू शकतं. तर तर पण नेमकं स्वामींच्या कृपेने जे आय होप स्वामींच्या कृपेने जी गाठ आहे ती चांगली गाठ आहे. ते फ्लुइड जमा झालेलं आहे एवढं तरी आपल्या एक जीवात जीव राहिला आणि जास्त सिरियस काही निघालं नाही. पण तरीही मला डॉक्टरने ऑपरेट सांगितलंय. बघू आता 5 दिवसानंतर मला किती फरक पडतो किती नाही
दिवसानंतर आपल्याला ऑपरेट सांगितले. मग मी ऑपरेट कर जेव्हा मला असं समजलं की आता गाठ आहे, तर म्हणजे मला जाणवायला लागली ना, तेव्हा तर माझ्या पायाखाली जमीनच सरकली होती. मला खूप जास्त टेन्शन आलेलं. आता काय करायचं बा, असं नाही की प्रत्येक आजार चालूच आहेत. एक तर मायग्रेन आहेच, थायरॉइड झाला तर थायरॉइड कसा तरी लेवलला आला, शुगर डिटेक्ट झालेलाच आहे, अजून तो लेवलमध्ये आलेला नाही आहे. तर अजून मायग्रेनचा तर मला ट्रिगर होतच असतो, महिन्यातून 1-2 वेळेस तर म्हणजे कंपल्सरी होतच असतो. आणि त्याच्यात अजूनही म्हणजे इतकं बर्डन आलं ना, म्हणजे आता काय करायचं ना, एक आजार तयारच होत असतो. एक गेला का एक गेला एक असं कंटिन्यू चालू आहे. तर मला डॉक्टरांनी सांगितलं माझ्या पायाखाली जमीनच सरकली. मी खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली. पण आय होप सो त्या जी आहे लवकर क्लिअर होईल. तर आता 5 दिवसांचा कोर्स केल्यानंतर कळेल. तर त्याच्यानंतर जर सांगितलेलंच आहे ऑपरेट, तर ऑपरेट करण्याचा प्रयत्न करू. जी गाठ आहे, तो सिस्ट आहे, तो काढून टाकण्याशिवाय पर्यायच नाही आहे. त्याला दुसरा ऑप्शन नाही असं डॉक्टर पण म्हणत आहे. तर बघू, अजून पण 1-2 डॉक्टरांचं ओपिनियन घेऊ. 1-2 डॉक्टर काय सजेस्ट करताय त्यानुसार जे बेस्ट असेल ते करण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ कसा म्हणजे आता व्हिडिओ तर तुम्हाला ह्या जो आहे तर हे सांगितल्याचा प्रयत्न केला की कधी काय होऊ शकतं, तर अवेअरनेस असावा म्हणून तुमच्याबरोबर शेअर केला. तर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि माझ्या ह्या परिस्थितीमध्ये मला तुम्ही म्हणजे माझ्यासोबत कनेक्ट व्हा. माझी जी काही स्टोरी आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करतच असते. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघत राहा. आता ऑपरेटचं कधी कन्फर्म होतं कधी नाही हे तुमच्याबरोबर मी व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. पण तरी पण जर थोडंसं डिले झालं तर आपले जे रुटीन ब्लॉग आहेत, फॅमिली ब्लॉग जे आहे, बेबीसोबतचे जे काही ब्लॉग आहे शौर्यसोबतचे, ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्नच करेल. तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. काळजी घ्या. बाय. टेक केअर.